हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या हा डिश अगदी टेस्टी आणि हेल्दी आहे. तर चला हराभरा कबाब. तर याची रेसिपी बघणार आहोत आपण. सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला घेतलेली आहे. त्यामध्ये थोडीशी मीठ टाकून त्यामध्ये स्वच्छ असं धुवून एक जुडी पालक मी त्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी खालीवरी करून घेतलेली आहे. अशा प्रकारेने साधारण ते 2 ते 3 मिनटं असं व्यवस्थित त्याला खालीवरी करून घ्या. तर त्यानंतर आता सध्या हिरवं मटर जास्त मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर बघा मी मटर देखील एक असं मोठ्या डिश भरून टाकलेले आहे आणि कोथिंबीर ती सगळी व्यवस्थित असे एक 5 मिनटं वाफण्यासाठी ठेवून द्या. हे बघा अशा प्रकारे जास्त वेळ ठेवून आला मग कलर चेंज होतो म्हणून फक्त 5 मिनिटामध्येच ते असे व्यवस्थित असं मिक्स करून फ्लेम बंद करून टाका. आता एका चाळणीमध्ये किंवा तुमच्याकडे झारी असेल कशामध्येही असं पाणी सगळं काढून त्याला आता नॉर्मल पाण्यामध्ये थंड पाणी असलं तर बरीच गोष्ट आहे चांगली आहे. जर थंड नसेल तर तुम्ही त्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये आईस क्यूब टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. ह्याने काय होतं आपला पालक आणि वाटाण्याचा रंग चेंज नाही होणार, असेच एकदम हिरवळच राहणार. हे बघा अशा प्रकारेने आता याला व्यवस्थित असं काढून पुन्हा एकदा त्याला मिक्सरमधून असे वाटून घ्या. त्यात लक्षात ठेवा त्यातलं पाणी थोडंसं पिळून टाकून घ्या, म्हणजे पिळून काढून घ्या. आता मी आलं आणि लसूण त्याला बारीक असं चॉप करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी सगळी पाणी अशी थोडंसं हाताने दाबून काढून टाकलेली आहे. तर तसंच ठेवल्यानं मग जास्त अगदी असे पाणी पाणी होतं म्हणून थोडंसं पाणी दाबून काढून टाका. हे बघा असे जाडसर असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे वाटाणे आणि पालकचं. आता एका कढईमध्ये तूप किंवा तेल तुम्ही काही टाकू शकता. थोडीशी जिरं टाकून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाचं आपण बारीक चिरून घेतलं होतं ना, तेही त्यात ॲड करून थोडंसं मिक्स करून घ्या व्यवस्थित. अशा प्रकारेने आता त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ते देखील जाडसर असं वाटून घ्या. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा प्रकारेने. आता याच्यामध्ये धनिया पावडर 1 चमचा, गरम मसाला आणि थोडीशी हळद, त्यानंतर जिरा पावडर देखील मी टाकलेली आहे 1 चमचा, छोट्या चमच्याने 1 चमचा. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर पेस्ट आपण करून ठेवला होता ना जाडसर असं, ते देखील त्यामध्ये ॲड करून घ्या अशा प्रकारेने. उकडून ठेवून घेतलेला बटाटा मी तसंच टाकलेली आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित असं किसून टाकून घ्या, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो. आणि 1 वाटी पनीर, क्रश केलेली पनीर म्हणजे किसून घेतलेली पनीर, तेही त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्या अशा प्रकारेने. त्यानंतर मी याच्यामध्ये आधी तुम्ही 2 ते 2.5 चमचा असं बेसन टाकून घ्या आणि 1 चमचा मोठ्या चमच्याने 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून घ्या. जर समजा तुम्हाला वाटलं की नाही आपलं आणखीन असं थोडंसं बॅटर पातळ झालेलं आहे, तर त्यामध्ये आणखीन एक अर्धा चमचा दोन्ही ॲड करू शकता. बेसन आणि तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्या. हे बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित असे टिक्की बनवून घ्या त्याचे. इकडे माझं कढईमध्ये तेल गरम होतोय. अशा प्रकारे छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्या. त्यावर एक काजू अशा प्रकारे बघा व्यवस्थित सगळे मी टिक्की तयार करून घेतलेली आहे. आता तुम्ही कढई घ्या किंवा एखादी पॅन घ्या, त्यामध्ये थोडेसे असे व्यवस्थित तेल टाकून
फ्लेम मात्र अगदी लो फ्लेमनीच तुम्ही व्यवस्थित त्यांना तळून घ्या, म्हणजेच भाजून घ्या, फ्राय करून घ्या अशा प्रकारे. हे खाण्यासाठी फार टेस्टी लागतात. आपण आवर्जून असं रेस्टॉरंटमध्ये गेल्या ना मग हराभरा कबाबचं ऑर्डर टाकत असतो. असं जर घरी बनवलं तर काय वाईट आहे. अगदी टेस्टी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलमध्येच बनवलं जाईल आणि तेच प्रकारचे त्याचंच तसंच टेस्ट आहे. हे बघा आलटून पलटून व्यवस्थित त्याला असे फ्लेम अगदी लो फ्लेमनीच तुम्ही अख्खा टिक्की तयार करून घ्या. आता आपले अशा प्रकारे हराभरा कबाब तयार झालेला आहे आपला. आणि पुदिन्याची चटणी त्याच्यासोबत फार टेस्टी लागतो. पुदिन्याची चटणी देखील त्यासोबत बनवून घेतलेली आहे. त्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी पोस्ट करणार आहे. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. हे बघा अशा प्रकारे हराभरा कबाब तयार झालेले आहेत. आता सध्या मार्केटमध्ये मस्त हिरवे मटर आलेले आहेत, म्हणून नक्की ट्राय करा बरं का. थँक्यू.